अनेक राजकीय पक्ष निवडणुकांच्या काळामध्ये आपल्याला विकास, स्मार्ट सिटी, वेगवेगळे आश्वासनं आपल्याला देत असतात. मैदान हा विषय कुठल्या राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आहे का? हे बघा, मी एक गोष्ट सांगतो सर्व पक्ष आले होते इकडे. अच्छा. MNS, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अनेक गटाचे, उद्धव गट, भाजप, हे सगळे एकत्र आले आणि खरोखर जिकडे गरज आहे. निवडणूक जाहीरनाम्यामध्ये हा विषय त्यांनी घेतला आहे का की हे मैदान आम्ही गिळंकृत करायला? नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राज असरोंडकर. मैदानं ही शहरांची फुफ्फुसं आहेत. मैदानं शहरांचा श्वास आहे. मैदानावर लोक खेळतात, खेळांसाठी उपयोगी पडतात. हे जरी खरं असलं तरी त्या प्रत्येक शहराचा जो हवेशीरपणा जो आहे, जे हवा खेळती राहण्याचं जे तंत्र आहे, ते मैदानांमुळे अबाधित असतं. आणि असंच एक कल्याणातलं एक मोठं मैदान, एक ऐतिहासिक मैदान माझ्या पाठीमागे जे आहे, सुभाष मैदान म्हणून या नावाने जे ओळखलं जातं, या सुभाष मैदानामध्ये मी सध्या आहे. माझ्यासोबत अनेक मान्यवर आहेत क्रीडा क्षेत्रातले, क्रीडा उपक्रमावरती प्रेम करणारे, शहरावरती प्रेम करणारे, शहरांच्या विषयाबद्दल वेळोवेळी आवाज उठवणारे वेगवेगळे नागरिक माझ्या सोबत आहेत. साधारण 3-4 वर्षांपूर्वी या सगळ्या नागरिकांनी मिळून एक मैदान बचाव समिती स्थापन केली आणि कल्याण शहरातली मैदानं वाचवण्याची मोहीम या सगळ्या मंडळींनी सुरू केलेली आहे. माझ्यासोबत आहेत अझर काजी. मला सांगा अझरजी, मैदान बचाव समिती का तुम्हाला गरज का लागली स्थापन करण्याची? सर्वप्रथम इकडे मी आपले मीडियाचे आभार व्यक्त करतो. या माध्यमातून आम्ही गेल्या 3 वर्ष आधी इकडे महानगरपालिकेने इंडोर गेमसाठी काहीतरी त्यांचा प्रोजेक्ट होता, म्हणजे खेलो इंडिया होता. माझा महानगरपालिकेची एवढी विनंती होती आम्ही सर्वांची इकडे, का इकडे लहान पोरं आहेत आणि जे फीस पेड करू शकत नाही, ते इंडोर गेम नको आहे. ते मैदान आहे, उघडा मैदान आहे, त्याला तसाच ठेवून द्या. अच्छा. हा, 1970 किंवा 1968 या 72 विनू मंकड आले होते इकडे. बरं. विनू मंकड सरांनी इकडे विकेटचं उद्घाटन केलं होतं. अच्छा. त्यानंतर महानगरपालिकेने इकडे बरंचसं इकडे ईस्ट वेस्ट नॉर्थ झोनला ग्राउंडला लहान केलं. त्यांचा अजून प्रयत्न होता की इकडे इंडोर आणण्याचा. मग खेळणार कुठे? लहान आम्ही तर ठीक आहे, आम्ही खेळलो. नंतर कमिंग पिढ्यांना कसं का वाचवायचं, आमचा एक मोठा संदेश होता. आणि इकडे सिनियर सिटीजन सुद्धा येतात, म्हणजे वॉकिंग जॉगिंग जे करायचं आहे ते. इकडे 8 नेट लागतात. अच्छा. 8 नेट लागतात क्रिकेटचे नेट लागतात. याचे व्यतिरिक्त फुटबॉल होतो इकडे, व्हॉलीबॉल होतो, मग कबड्डी, खो खो, हे सर्व ग्राउंड लहान पडतो आम्हाला. अच्छा. तुम्ही जे काही वर्षांपूर्वी तुम्ही जे ग्राउंड बघितलेलं आहे, जेवढं ग्राउंड तुम्हाला जे आठवतं त्याच्यापेक्षा हे लहान आहे. किती वर्षापूर्वी तुम्ही बघितलं, आठवतं तुम्हाला? कमीत कमी 20 वर्ष झाले, 20-25 वर्ष झाले असतील. लहान झाले, जास्त झाली असतील. कोणी एवढा केअर केला नाही. मग अच्छा, ते वर्षानुवर्ष कमी होत वर्षानुवर्ष कमी होत चाललंय. आणि आपल्या इथे म्हणजे अतिक्रमणांमुळे झालंय की महानगरपालिका दुसरं कोणी अतिक्रमण केले नाही, महानगरपालिका देणार आहे आता. अच्छा. आणखीन इथं खेळून किती मुलांना जॉब भेटलेले. बरं. क्रिकेटच्या माध्यमातून, म्हणजे या मैदानावरती अनेक खेळाडू खेळला इकडे, संजय मांजरेकर खेळला, विनोद कांबळे खेळले तिकडे. तुषार देशपांडे इंडियाला अंडर 25 खेळला तो. IPL ला खेळला आतापर्यंत. मोठे प्लेयर गेलेले आहेत. आम्ही शहापूरचा मुलगा, तो पण इथे प्रॅक्टिस करायला यायचे. अच्छा. मात्रे म्हणून ओमकार तारमले. महानगरपालिकेचा जो प्रोजेक्ट आहे तो इंडोर साठी आहे. ओके. महानगरपालिका खाजगी तत्वावरती चालवायला बघते का? तुमची काय माहिती आहे त्या संदर्भात? त्या संदर्भात मी काय बोलू शकत नाही. फीस घेतात म्हणजे काय वेगळा करायचा. तुम्ही फीस घेतायत, फीस घेतात का घेतात? हे बघा, हे जे ग्राउंड जे आहे, 1 मिनिट, हे ग्राउंड जे दान केलेलं आहे, सुभाष झुंजारराव होते, त्यांनी दान केलेला हा ग्राउंड. नाव आहे का सुभाष मैदान? त्यांच्या नावाने हे केलेलं आहे.
नंतर तुम्ही महानगरपालिकेने त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी तिकडे अटी काय काय लिहिलेले आहेत. हा सुभाष झुंजारकर यांचे नातेवाईक आहेत, अजूनही आहेत बरं वंश त्यांचा. हं. त्यांना विचारलं, बोलले ते अटी वाचवाय. मला बोलले, आम्ही सगळ्यांना बोलले अटी वाचवाय का तुम्ही इकडे सुभाष मैदानला इकडे जे विकेट लागतात त्यांची पण फीस नाही घ्यायची आहे. बरं. हा, ती पण तुम्ही त्यांना कव्हर. महानगरपालिका कोणाकडून फीज घेते? नाही सध्या महानगरपालिका आहे बघा, मेंटेनन्स ठीक आहे, तुम्ही मेंटेनन्स घ्या, हा. मेंटेनन्स घ्या. हा. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कसा काय पेड करणार आहे तुम्ही? ज्यावेळी करोडांचा एक ग्राउंड उपलब्ध करून दिलाय स्वर्गीय सुभाषराव झुंजाररावांनी, हे का करीता गेलाय? नवीन पिढ्यांसाठी दिलेलं आहे. आणि आता आमची हे मागणी आहे, सध्या ग्राउंड महानगरपालिकेने ठीक आहे आता दुरुस्त केला, रंगरोगण वगैरे केलेलं आहे. आता आमची सध्या मागणी अशी आहे का शौचालय, लेडीज जेंट्स हे पाहिजे. हे बघा, ती परिस्थिती तिकडे मागे स्टेडियमची आहे. अच्छा. हा हा, हे महानगरपालिकेने ते दुरुस्त करून द्यावे तिकडे. का आता मोठे रूम पाहिजे. ड्रेसिंग रूमची किती वर्षापूर्वी बनलेलं आहे ते? हे चंद्रशेखर असताना बनवलं. चंद्रशेखर त्याच्यानंतर कधी त्याला होते? काय टाकून 95 ला. 95 त्याच्यानंतर डागडुजी वगैरे नाही, काहीच नाही केलेलं जे आहे. आहे ते त्याचं नंतर नंतर- काय उपयोग पण काही नाही. उपयोग पण दुरुपयोग होतोय. ऑलरेडी आताची नवीन पिढी टोटली मोबाईल मुळे बर्बाद होत चालली हा. आहे. आणि हे एकमेव ग्राउंड आहे हम्म. का इथे रोजचे जवळजवळ 100 पोरं क्रिकेट खेळत असतात. कमीत कमी. आणि कमीत कमी काय क्रिकेट ऑलरेडी प्रशिक्षण आता तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांना म्हणजे संपूर्ण जगाला माहिती आहे का आपली मोबाईल मध्ये पिढी बर्बाद होऊन राहिली आहे. तर मैदानी खेळ खेळायला पाहिजे ना मुलांनी. ज्या वेळेला ते मैदानी खेळ खेळली तेव्हा ते तंदुरुस्त होतील ना, तेव्हा त्यांची तब्येत सुधेल, तेव्हा ते स्वतः कुठेही काय करू शकतील. काय तर आमचं म्हणणं एकच आहे का हे जे सुभाष मैदान ग्राउंड आहे हे कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये, क्रिकेट करता कायमस्वरूपी अवेलेबल ठेवावं. आमचं एवढंच म्हणणं आहे, आमचं बाकी काही म्हणणं नाहीये. काय का हे मैदान आहे हे आम्ही कोणालाही गिळंकृत करून देणार नाही. आणि काही झालं तर आम्ही परत असा काय प्रकार झाला आम्ही परत आंदोलन उभारू. माझं एकच म्हणणं आहे, मैदान हा खेळाडूंचा श्वास आहे. बरोबर. आज जसं ह्यांनी सांगितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जे अतिक्रमण होतंय मुलांच्या मनावरती, मोबाईल मुलांच्या engage झालेले. याच्यावरती, हा. आणि मुलं ते ऍडिक्ट झाली आहेत आणि ते विष आज मुलांच्या मनात पसरतंय. बरोबर. तो कळत नकळत हे पालकांना कळत नाहीये. हम्म. पण मैदानी खेळाच्या संदर्भात जर मुलं तिथे आली हम्म. खरोखर तर हम्म. त्यांची भावी पिढीला एक चांगलं आरोग्यदायक हम्म. एक हे मिळेल आणि मुलांसाठी पण चांगल्या या गोष्टी मिळतील. हम्म. पण हे करताना महानगरपालिकेने या गोष्टीचा जरा आम्हाला इंडोर गेम किंवा ह्या गेम ह्या तुम्ही करा, नाही असं नाही. पण जेव्हा क्रिकेटचं मैदान आहे, या मैदानाने आज रणजी ट्रॉफी प्लेयर, टेस्ट प्लेयर्स आणि विविध स्तरावरती जे आज खेळाडू खेळतात, भारतासाठी खेळले, परत आपल्या मुंबईसाठी खेळले, एक क्रिकेटपटू घडवले, ते मैदान नसतं ते घडलेच नसते ना. आज ते घडले म्हणून एक नवीन पिढी काय विचार करते, आज ते घडले तर आम्ही पण घडावं. बरोबर. पण त्यांचे पण हे प्रयत्न चालू आहेत. बरोबर. तर आज त्यांच्या प्रयत्नावर तुम्ही जर घाला घातलात आणि तिथे तुम्ही काय करू शकला नाहीत. पूर्वी या मैदानावरती एक सेंट्रल विकेट्स होत्या जिथे प्रॉपर मॅचेस व्हायच्या. बरं. रणजी आपल्या वेगवेगळ्या ए डिव्हिजनच्या किंवा बी 5-7 tournament होते. प्रोफेशनल कांगली वगैरे मॅचेस पण इथे झालेले आहेत. अच्छा. असं तर अशा मॅचेस होताना आणि असं म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की हे जपलं पाहिजे नो डाऊट हे जपलंच खरं पाहिजे, म्हणजे महापालिकेचं हे कर्तव्य जपलं आहे की पाहिजे. महानगरपालिकेने हे जपलं हे पाहिजे. ग्राउंड इतकं जुनं आहे की आम्ही सगळे हे तुम्हाला सिनियर दिसतोय. हा. आम्ही वयाच्या 17-18 वर्षापासून अच्छा. तर हा ही स्टील प्लेइंग हा. मी पण खेळतो. मी पण आता मी सध्या इथे राहत नाही म्हणून तेव्हापासून आमच्या ह्या स्मृती इथे आहे. तर मी तर इतकं सांगेल की इथला आमदार हम्म. खासदार हम्म. त्यांच्या निधीमध्ये देऊन हम्म. हे जर ग्राउंड आणखीन चांगलं केलं, पूर्ण ग्रीन करा. हम्म. हे असे पण नकोय काही, हम्म. संपूर्ण ग्रीन करा आणि कमीत कमी Maintenance 10 विकेट बनवा. अच्छा. किती त्यांना त्या ते ठिकाणी. देऊ शकतात किती. संपूर्ण क्रिकेटला वाहिलेलं मैदान जे तुम्हाला. क्रीडा मंत्री आहे महाराष्ट्राचे हा. त्यांना सांगून ते हेल्प करू शकतात. हम्म. आणि हे तुम्हाला जर मेंटेनन्स हवा असेल म्युन्सिपलला तर जेवढे क्लब आहेत हम्म. त्यांच्याकडून तुम्ही नॉमिनल काही एक फी घेऊ शकता घेऊ शकतो. हम्म. आणि ते डेफिनेटली भरतील. हम्म. कारण इथे जे काही आता सुधाकर शेट्टी आहे किंवा हे क्लब चालवतात ऍब्सोल्यूट त्यांच्या जीवावर. बरं. फार रेअर अगदी, कारण आज तुम्ही एक क्रिकेटचा बॉल घ्यायला गेले सीझनचा तर 400-500च्या खाली मिळत नाही. बरोबर. एक बॅट 5,000, 7,000, 8,000 म्हणजे खूपच महागडा खेळ आहे. पण म्हणजे 3 क्लब आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की ठाण्याच्या अलीकडचा जो भाग आहे हम्म. तो क्रिकेटच्या हम्म. बाबतीमध्ये उदासीन ऍब्सोल्यूट आहे. बॅकवर्ड आहे. एकदम उदासीन. हा, कारण ते लोक ठाण्याच्या नंतरच्या मुलांचा
अंडर 15, अंडर 19, अंडर 21 विचारच करत नाही. आता मुंबई टीम पण मध्ये 3 तानाचे अदरवाईज आपलं इतकी इथलं- टॅलेंट आहे इथे हम्म. आणि टॅलेंट तयार होऊ शकते, पण त्याची दखल कोणी घेत नाही. कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटीमध्ये दोन्ही पण शहरं आहेत. स्मार्ट सिटीमध्ये मैदानं का नाहीत, काय वाटतं तुम्हाला? माझं असं म्हणणं आहे की हा जो ग्राउंड आपल्याला आम्ही जी समिती केली हा. आता जर स्मार्ट सिटीसाठी जर त्यांना डेव्हलप करायचं असेल नगरपालिकाला राखीव जागा भरपूर आहे. तर त्यामुळे विकास आहे? रिझर्वेशन प्लॉट भरपूर आहे, भरपूर आहेत. तिकडे का नाही डेव्हलप नाही, माझा मुद्दा हा होता की त्या- मैदान हा आराखड्याचा एक भाग असला पाहिजे ना, खरं म्हणजे त्या विकास आराखड्याचा भागच असला पाहिजे. बऱ्याचशी जागा अशा रिझर्वेशन प्लॉट आहे, तिकडे बनवा, तिकडे स्टेडियम बनवा. आम्ही कुठे नाही म्हणतो, इंडोर साठी आणखी जागा आहे कल्याणामध्ये? भरपूर जागा आहे. अच्छा, आमच्याकडे 41 आरक्षित जागा आहे मैदानांसाठी मैदानासाठी. सगळं ते डाबा हे सगळं ते सगळे संरक्षित आहेत का? संरक्षित नाही संरक्षित नाहीये. ते 41 जागा आहेत. आहेत. अच्छा. राखीव जागा आहे. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय माहित आहे का की विकास आराखडा जो आहे कल्याण डोंबिवलीचा, त्याच्यामध्ये ॲज पर पॉप्युलेशन आणि टोटल एरिया याच्यामध्ये प्रपोर्शनेट मैदानांसाठी किती जागा आरक्षित असायला पाहिजे होती आणि आता जी आहे ती कमी आहे की जास्त आहे याचा? कमी आहे खूप 10% पण ती नाही. RTI थ्रू माहिती अच्छा, काढू शकतो. रिक्वायरमेंटच्या राखीवला. 10% पण नाही रिक्वायरमेंटच्या 10% सुद्धा नाही. पॉप्युलेशन प्रमाणे हा. 10% पण नाही जेवढी असायला पाहिजे होती. नाही. आणि माझं एकच सर म्हणणं असं आहे की नुसतं तुम्ही मैदान देऊन तुमची जबाबदारी तुम्ही टाळू ती नका. maintain आलं केली लक्षात? पाहिजे. तो मेंटेन करा हा, आणि मेंटेन करा आणि ते त्याच्याकडे कसं इकडचे नागरिक येतील. हम्म. आज इथे सिनियर सिटीजन पण येत आहेत, हम्म. मुली येत आहेत, वेगवेगळ्या पोलीस भरती पोलीस वगैरे इतर भरतीवाले भरती इकडे जी मुलं प्रत्येक येतात, राज्यात ती मुलं इथे एवढे हे करतात की त्यांना पण एक काहीतरी ध्येय आज गाठायचं आहे की त्यांना आज आम्ही- नोकरीसाठी हम्म. किती हे करायला या गोष्टी UPS करायच्या. वाले आले लक्षात इकडे. वेगवेगळ्या लोक हे करतात, नाही असं नाही. मग पोलीस तो- ट्रेनिंग होतं इकडे. हा, पोलीस ट्रेनिंग. अशा लोकांना जर आज त्याचा फायदा होतोय आणि ते जर होण्यासाठी तर महानगरपालिकेबरोबर तिकडचे आमदार, खासदार आणि पर्यायाने तिकडचे आज जे राज्याचं सरकार आहे यांनी जर समन्वय साधला आणि एक त्यांना जर वाटलं की नुसतं आम्ही कल्याणपुरतं असं बोलत नाहीये, हा प्रत्येक भागाची समस्या आहे, ही प्रत्येक भागाची समस्या आहे. तर तुम्ही प्रत्यक्ष तिकडे आपले स्पोर्ट्स मिनिस्टर यांनी प्रत्येक लक्ष घालून आयुक्ताशी बोलून इकडच्या काही दिग्गज खेळाडूंना तुम्ही घेऊन एक समन्वय समिती साधून जर असा काय चांगलं जर असे वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्ही अजून डेव्हलप केलेत, सुभाष मैदान सारखे अजून 10 मैदानं हे केलेत, अच्छा. तर एकदम नुसतं कल्याण शहराबद्दल आम्ही बोलत नाहीये, प्रत्येक शहरामध्ये एक राज्याबद्दल आज वेगळा बोलतो. बोलतो. संपूर्ण राज्यामध्ये राज्याबद्दल. तुम्ही एक मला वेगळं सांगा, बोलतो. मैदान बचाव समिती स्थापन केल्यानंतर तुम्ही काय पाठपुरावा केलात, कोणाकडे केलात, तुम्हाला प्रतिसाद काय मिळाला? बघा, आम्ही आपले आयुक्त होते इंदू राणी ना, इंदू राणी इंदू राणी ज्यावेळी आपले जकाट जकाट, हा. हा, त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं. नंतर हे सिटी इंजिनियर आहे त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि ते पाठपुरावा केलं. तर महानगरपालिकाने बी सहकार केलेलं आहे आम्हाला, हा. नो डाऊट. हा. जे त्यांचं काम होता हम्म. त्यांनी मान्य केला का खरोखरच इकडे हा एक सेंटर आहे. बरोबर. सुभाष मैदान एक सेंटर आहे कल्याणचा. एक ग्राउंड, एक सिटीमध्ये एकच ग्राउंड आहे. असे अनेक ग्राउंड असतील गावातला रिझर्वेशन केलेले, तिकडे इंडोर गेम करा. आम्ही स्वतः तिकडे येतो. आम्ही ऑल ऑफ वी आर स्पोर्ट्समॅन, तर आम्ही सहकार करू शकतो. तुम्ही सगळे क्रिकेट हा, खेळणार सगळे ऑल स्पोर्ट्स आम्ही सगळे ऍक्टिव्हिटी. 18-17 वर्षापासून क्रिकेट लहानपणापासून खेळता येईल. तेच खेळतो. 40 वर्ष गेली. अच्छा. कंटिन्यू म्हणजे कन्सिस्टंट आहे. 6-7 वर्षापासून आम्ही इकडे खेळतो. लहान 7 असल्यापासून. इयर्स एकदम Seven लहान तेव्हापासून आम्ही गेलो. मी 8वीत होतो तेव्हापासून खेळतो. आता कल्याण डोंबिवली 66 इकडे सर. हा तालाव होता. अच्छा. हा तालाव होता, पण हा. त्यावेळी नगरपालिका होती. हम्म. नगरपालिकेने नंतर हे ग्राउंड हे करायचं असा ही जागा होती सुभाष झुंजारावांची. मी आधीच बोललोय. बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की ही जी जागा पण आहे आता टायटल कोणाकडे? आता म्युन्सिपाल्टी महापालिकेकडे, टायटल जे आहे महापालिकाकडे, पण टायटल जे आहे 7-12 वगैरे हे सुभाष झुंजाराव यांचे आणि जोशी हा. हे 2 उतारे आहेत. म्हणजे 7-12 महानगरपालिकेकडे टायटल नाही. नाही टायटल बरं, दुसरं मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आता आलेल्या आहेत. अनेक राजकीय पक्ष निवडणुकांच्या काळामध्ये आपल्याला विकास, स्मार्ट सिटी, वेगवेगळे आश्वासनं आपल्याला देत असतात. मैदान हा विषय कुठल्या राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आहे का? हे बघा, मी एक गोष्ट सांगतो. सर्व पक्ष आले होते इकडे. अच्छा. MNS, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस अनेक गटाचे उद्धव गट भाजप हे सगळे एकत्र आले आणि खरोखर जिकडे गरज आहे निवडणूक जाहीरनाम्यामध्ये हा विषय त्यांनी घेतलाय का की हे मैदान आम्ही कोणी घेतलं नाही. गिळाकृत करायला कोणी नाही. घेतलं नाही. पण अजूनपर्यंत कुठल्या राजकीय पक्षाच्या अजेंड्यावरती नाही नाही, इथे आम्हाला सर्वपक्षीय आहे. बोलू का तुम्हाला स्मार्ट सिटी मार्फत इथे जो बंदिस्त ते करणार होते ना, हा कपिल पटेलचा निधी पण होता. बर त्याच्यात आमदारांचा आम्ही इथे मोठा खड्डा खोदले होते, आम्ही हे केले. बर हा 10 फूट ते खड्डा बंद खोच केला. केलेले. गाडी राहिले होते हा ते नंतर आम्ही पूर्ण येत प्रतिभटन केला, नंतर ते बंद झालं. त्याच्यात आम्हाला हे मनसेवाल्यांनी लय साथ दिलेली. हा, खूप अच्छा. साथ दिली. त्यावेळेला नो डाऊट त्यांनी आम्हाला इथे लय केलेलं. उल्हास भोईर वगैरे होते. उल्हास भोईर प्रकाश आणि भोईर, प्रकाश संजय भोईर. होते. माजी आमदार तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये तुम्ही जे म्हणताय की आम्ही प्रत्येक शहरामधली मैदानं वाचली पाहिजे, हा. तुम्ही इतर लोकांबरोबर जे लढणारे लोक आहेत त्यांच्यावर काही कोऑर्डिनेट करायचा प्रयत्न केला, एक व्यापक लढा व्हावा म्हणून आम्ही उल्हासनगर मध्ये हे त्यांना सांगितलं. VTC. हा आणि मुंब्रा मुंब्राला मुंब्रेला पण आम्ही गेलो होतो स्वतः. अच्छा अच्छा आणि मुंब्रेला पण त्यांनी पण हे करून दिलं, ग्राउंड अवेलेबल मग तुमचं सुरू आहे कोऑर्डिनेट हो, हो, चालू आहे. ग्राउंड बचाव समिती आहे. सुभाष मैदान बचाव समिती नाही आहे. ग्राउंड बचाव ग्राउंड मैदान. बचाव समिती केलेली आहे. आम्हाला कुठे आम्हाला बोलावलं? आम्ही सगळं सर्व ठिकाणी नवीन पिढ्यांसाठी आम्ही करतोय. मुंबईमध्ये भास्कर सावंतांनी हम्म. मैदान बचाव समिती अनेक वर्ष त्यांनी तो केलं. सगळं चालवला. हम्म. त्यांना प्रशासन, राजकीय पक्ष, सत्ताधारी यांनी जशी द्यायला पाहिजे तशी साथ दिली त्यांना नाही. दिली नाही. हा आता त्यांचं वय झालं भास्कर सावंतांचं सुद्धा. हे सगळं लढता आणि मैदानं जी आहेत ती मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहेत. असं जर समजा रिस्पॉन्स असेल उदासीन, तुम्ही कसं लढणार आणि जर तुम्हाला प्रतिसाद नाही मिळाला तर तुम्ही काय पाऊल उचलणार? नाही, त्याच्याकरिता बघा योग्य काय आहे आणि कायद्यामध्ये काय आहे हम्म. ते दाखवू. कायद्यानुसार करू ना. आंदोलनाचा इशारा दिलेला नाही, आहे. अच्छा दिलेलं हा. आहे. आम्ही आंदोलन उस्मानाबाद करणार होतो. उपोषणचं पण हे दिले. हा. अच्छा आम्ही उपोषणचं पण दिले. उपोषण पण करू. ओके. करू, हा. उपोषण पण आम्ही पण इनलिगल अजिबात करणार नाही आम्ही. त्यामुळे ते संविधानिक cancel मार्गाने नाही, जे काय करणार ते संविधानिक मार्गाने हा, संविधानिक मार्गाने करू. खेळाडूंच्या भविष्यासाठी नागरिकांच्या ह्याच्यासाठी आपलं निरोगी आयुष्यासाठी जे जे काही योग्य वाटेल हम्म. ते सर्व गोष्टी प्रयत्न आम्ही आमच्या बाजूने करू की ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा काय आहेत ते. पण याचा अर्थ असा नाही ना टाळी एका हाताने पण वाजत नाही, तर दुसरा हात पण महाराष्ट्र सरकार किंवा इकडची महानगरपालिका यांनी पण ते सहकार्य करून एक त्याच्यामधनं काहीतरी एक सुवर्ण मध्य साधून जे काही चांगलं बेस्ट करता येईल ते त्यांनी करून द्यावं. आलं लक्षात? एक शेवटचा दुसरी प्रश्न पायरी- तुम्हाला आणखीन एक आहे. इथे निधी उपलब्ध आहे, हम्म. ते प्रत्यक्षात इथे होत नाही, बरं. कागद पुरतं होतं. अच्छा ते कागदावर आहे आम्हाला निधी. प्रत्यक्ष व्हायला पाहिजे. निधी एवढं कागदावर आमचं आहे. हे. हा. मला आणखी एक महत्वाचा सर, प्रश्न तुम्हाला थोडक्यामध्ये म्हणजे तुम्हाला आवर्जून मी ही गोष्ट सांगतो. MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे. बरोबर आहे. आता तिथली सगळी ग्राउंड्स आझाद क्रॉस सगळी ग्राउंड चांगली झालेली आहे, पण ठाण्याच्या पलीकडे या बाजूला सगळीकडे दुर्लक्ष ठाण्यापलीकडची जी उपनगरं आहेत, दुर्लक्षित इथे हा विषय दुर्लक्षित. टोटली हे बघा ठाण्यामध्ये talent खूप आहे. सध्याची शहरांमध्ये मोठी कॉम्प्लेक्स होत आहेत. कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये लोकांना फिरायला भरपूर जागा असते. कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये क्लब हाऊस असतं, इंडोर गेम असतात. असते. लोक त्याच्यामुळे उदासीन झालेले आहेत का शहराच्या सुविधांबद्दल? त्याच्यामुळे नाही बोलू शकत. हा आपण सुविधा देत नाही. हा आता कल्याणात 41 रिझर्वेशन प्लॉट आहे, हम्म, ते कोणा कब्जात आहे, हम्म. ते मोकळं करून द्यावा, ग्राउंड बनवून द्यावा. तेव्हा आता काय ग्राउंड नाही, ते आपल्या घरी मोबाईल खेळून बसतात. खरं नाही आहे. नाही ते तर हा. कारण आम्हाला आठवतंय ग्राउंड मध्ये यायला 9-10ला आम्ही ground घुसायचो मध्ये जे vitamin D ग्राउंडवर, मिळणार आहे. रात्री 6ला आम्ही खेळून बाहेर द्या. पडायचो. हे सूर्यप्रकाश जे आहे विटामिन डी तर कंपल्सरी लहान लहान यंग पोरांना. जनरेशन या आंदोलनामध्ये उतरलेली आहे. हा उतरले होते. सगळे होते. हो, हो, आमच्याबरोबर हो. सगळे होते. कमीत कमी आमच्या 2-2.5 60-60 वर्षाचे माणसं आणि इकडे स्त्रिया पण आले होत्या. खेळायला आले. हो आमच्या बरोबर आंदोलनासाठी. आंदोलनासाठी. 60-60 वर्षाच्या स्त्रिया पण इथे आमच्या बरोबर होत्या. 60-60 वर्षाचे पुरुष पण आमच्या बरोबर होते. स्कूल कॉलेजच्या मुलांना पण आणि त्यांनी जमा तो करणार. मॉब बघितल्यानंतर ते समजले का आता आपण थोडा माघार घ्यायला पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आता आहेत. 15 तारीखला निवडणूक होणार आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष आपापले अजेंडे मांडत आहेत आणि त्याच्यावरती स्मार्ट सिटीचे सर्वांगीण विकासाचं आश्वासन लोकांना देत आहेत. परंतु क्रीडाप्रेमींचा राजकीय पक्षांना आणि सरकारला एक प्रश्न आहे मोठा की तुमच्या स्मार्ट सिटीमध्ये, तुमच्या या सर्वांगीण विकासामध्ये मैदानं का नाही आहेत? तुमच्या ह्या विकासाच्या
प्लॅनमध्ये मैदानांचं स्थान कुठे आहे असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. राजकीय पक्ष या सगळ्याची दखल घेतील का आणि मैदानं वाचवण्याचा जो विषय आहे तो राजकीय पक्षांच्या निवडणूक अजेंड्यावर कधीतरी येईल का याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे.